नैरोबी इथं झालेल्या युवा जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या अमित खत्रीनं पटकावलंय रौप्य पदक. दुबई इथं सुरू असलेल्या युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे एकूण 73 बॉक्सर सहभागी. भारताला सर्वाधिक पदक जिंकण्याची संधी. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण भेटणार आहोत आंतरराष्ट्रीय हॉकी रेफरी रणजित दळवी यांना. स्वातंत्र्यपूर्व काळात जर कोणी मोठा स्पोर्ट्स आयकॉन जर असेल तर ते ध्यानचंद. नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता जगभरात सुरू झाल्या आहेत युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. नैरोबी इथं सुरू असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अमित खत्रीनं पटकावलं आहे रौप्य पदक. 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत अमितने दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारताचे हे यंदाच्या युवा स्पर्धेतील दुसरे पदक ठरलं आहे. याआधी भारताच्या मिश्र रिले संघानं 4x400 मीटर शर्यतीत ब्रॉन्झ पदक मिळवले आहे. स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे एकूण 6वे पदक ठरलं. 17 वर्षीय अमितने 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत 42 मिनिटे 17.94 सेकंद वेळ नोंदवून दुसरा क्रमांक पटकाविला. केनियाचा हेरिस्टोन वानयोनी याने 42 मिनिटे 10.84 सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावलं. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. खत्री 9,000 मीटरपर्यंत आघाडीवर होता. त्यानंतर अखेरच्या 2 लॅप्समध्ये हेरिस्टोनने वेग वाढवून खत्रीला मागे टाकलं. स्पेनच्या पॉल मॅकग्राथने ब्रॉन्झ पदक मिळवलं. रोहतकच्या अमितनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असती तर त्याचं सुवर्ण पदक निश्चित होतं. जानेवारीत पार पडलेल्या फेडरेशन कप ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं 40 मिनिटं 40.97 सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण यश मिळवलं होतं. मात्र नैरोबीतील वातावरणामुळे खत्रीच्या कामगिरीवर परिणाम झाला. त्याला शर्यती दरम्यान श्वास घ्यायला त्रास होत होता. नैरोबी समुद्र सपाटीपासून 1,800 मीटर उंचीवर आहे. शर्यत संपल्यावर खत्री म्हणाला, अशा कामगिरीची मी अपेक्षा केली नव्हती. मात्र रौप्य पदकाने सुद्धा मी आनंदित आहे. स्पर्धेच्या 5 दिवस आधी मी येथे आलो. मात्र तरीही वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचण आली. त्याचाच माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. एका टप्प्यावर तर मला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्या परिस्थितीतही मी दुसरा क्रमांक मिळवला. खत्रीची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये असलेले खत्रीचे प्रशिक्षक चंदन सिंग म्हणाले, घरच्या मैदानावर शर्यत असल्याचा केनियन धावपटूला फायदा झाला, अन्यथा खत्रीचे सुवर्ण पदक निश्चित होते. आता एक नजर टाकूया युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेकडे. रोहित चामोली 48 किलो, अंकुश 66 किलो आणि गौरव सैनी 70 किलो यांनी यूथ आणि ज्युनियर बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे त्यांचे किमान ब्रॉन्झ पदक निश्चित झाले आहे. दुबई येथे शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत चंदीगडच्या रोहितनं अल्हान कुदोस सिरियावर 5-0 ने विजय मिळवला. यानंतर अंकुशने कुवेतच्या बादेर शेहबवर 5-0 ने मात केली.
हरियाणाच्या सैनीने कुवेतच्या याकूब सादाल्लाला संधी दिली नाही। सैनीचा हा खेळ इतका आक्रमक होता की पंचांना दुसऱ्या फेरीत लढत थांबवावी लागली। या व्यतिरिक्त आशिष 54 किलो, अंशुल 57 किलो आणि प्रीत मलिक 63 किलो या 3 ज्युनियर बॉक्सरनीही सलामीच्या लढतीत बाजी मारली। यशवर्धन सिंग 60 किलो, उस्मान मोहम्मद सुलतान 50 किलो, नक्श बेनीवाल 75 किलो आणि ऋषभ सिंग 81 किलो यांना पराभव पत्करावा लागला। आज भारताचे आणखीन 6 बॉक्सर रिंगमध्ये उतरतील। यात विश्वामित्र चोंगथम, दक्ष सिंग 67 किलो, दीपक 75 किलो, आदित्य 86 किलो, अभिमन्यू लवरा 92 किलो, प्रीती 57 किलो यांचा समावेश आहे। भारताचे एकूण 73 बॉक्सर या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। महिलांमध्ये जास्त स्पर्धक नाहीत, त्यामुळे दीपिका 81 किलो, खुशी 75 किलो, नेहा 54 किलो, तमन्ना 50 किलो आणि निवेदिता कर्की 48 किलो यांचे रौप्य पदक निश्चित झाले आहे। कोरोनामुळे प्रवासावर आलेल्या निर्बंधांचा फटका या स्पर्धेला बसला आहे। अनेक खेळाडूंना ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली आहे, त्यामुळे भारताला जास्तीत जास्त पदके जिंकण्याची संधी आहे। ऐसा खेल ध्यान खेल गया, ऐसा खेल ध्यान खेल गया, ध्यान में सबके ध्यान रह गया। खरंच या ओळी ऐकल्यानंतर आपल्याला आठवण आल्या वाचून राहत नाही, अर्थात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची। 29 ऑगस्ट हा दिवस त्यांचा जन्मदिवस अर्थात जयंती, आणि हाच दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो। मेजर ध्यानचंद यांचं संपूर्ण नाव होतं ध्यान सिंग, पण रात्री चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा ते सराव करायचे म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांच्या नावापुढे चंद हे शब्द जोडले आणि तयार झालं ध्यानचंद। खरं तर जर्मनीचा हुकुमशाह हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांना त्या ठिकाणी बोलवून जर्मनीचं नागरिकत्व देण्याचं आश्वासन दिलं, परंतु ध्यानचंद यांनी मात्र अतिशय निश्चितपणे आणि ठामपणे सांगितलं, खेळेन तर भारतासाठीच खेळेन। त्यांचा हॉकीचा प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा 4 दशकांनंतर हॉकी हा खेळ खूप चांगल्या पद्धतीने गाजला। सगळ्यांच्या मोबाईलच्या स्टेटसवर भारतीय हॉकी संघाची कामगिरी दिसली। याच कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय रेफरी जज, हॉकी प्लेयर तसेच स्टेट फुटबॉल जज रणजित दळवी सर। अतिशय उत्तम लेखक, समीक्षक, क्रीडा तज्ज्ञ सुद्धा ते आहेत। तेव्हा कार्यक्रमात मी रणजित दळवी यांचं मनपूर्वक स्वागत करते। मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा हा दिवस, या दिवसाचं अधिक महत्त्व आपण जाणून घेणार आहोत रणजित दळवी यांच्याकडून। ध्यानचंद यांना पाहण्याचा काही आम्हाला योग आला नाही, पण मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात जर कोणी मोठा स्पोर्ट्स आयकॉन जर असेल तर ते ध्यानचंद। या ध्यानचंद, मेजर ध्यानचंद अर्थात ते नंतर मेजर झाले, पण एक सेनेमधले शिपाई होते ब्रिटिश आर्मीमधले, आणि त्यानंतर ते ज्याला मी म्हणतो की त्यांच्यामुळंच आपल्या देशाला हॉकी खेळणारा देश ही ओळख ऑलिम्पिक चळवळीत मिळाली। म्हणून त्यांचं हे जे कार्य आहे, त्यांचं हे जे आपण कॉन्ट्रीब्युशन आहे ते प्रचंड आहे। अर्थात आम्हाला त्यांना पाहण्याचा काही योग आला नाही, पण ते जादूगार का होते अशा बऱ्याच गोष्टी दंतकथा सांगितल्या जातात। ध्यानचंद यांचा सुपुत्र अशोक कुमार जे 1975 सालच्या विश्वचषक विजेत्या संघामध्ये होते आणि फायनलमध्ये त्यांनी एक गोलही मारला आणि विजयाला हातभार लावला, तर त्या अशोक कुमारना मी पाहिलं। त्यानंतर मोहम्मद शहीद यांना मी पाहिलं, मर्विन फर्नांडिस यांच्यासारखे खेळाडू मी पाहिले, ज्याला इनसाइड फॉरवर्ड म्हणतो, स्कीमर किंवा ज्याला आपण म्हणतो हॉकीमध्ये की प्लॅनिंग करणारे, आघाडीच्या फळीची सूत्र हलवणारे। तर त्यांना पाहिल्यानंतर त्यांची जादू पाहून आमची बोटं तोंडात जायची। मग ध्यानचंदना पाहिल्यावर काय बरं झालं असेल, अगदी चक्क हिटलरसारखा हुकुमशहा सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक झाला। आणि ती गोष्ट सर्वश्रुतच आहे की तुम्ही या, मी तुम्हाला माझ्या आर्मीमध्ये मेजर बनवतो। पण ते स्वाभिमानी होते ध्यानचंद, त्यांनी चक्क नकार दिला, मी माझ्या देशात बरा आहे असं त्यांनी सांगितलं। तर अशा ध्यानचंद यांची ही जी जयंती आहे ती आपल्याकडे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते, ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। आणि त्यांच्या नावानं आता 3 पुरस्कार दिले जातात,
म्हणजे ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, त्यानंतर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, अशी अवॉर्ड्स त्यांच्या नावे दिली जातात. त्यामुळं ध्यानचंद हे निश्चितपणे आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातले एक मोठे आयकॉन, एक मोठे ज्याला म्हणू आदर्श खेळाडू असे होते असं मी मानतो. हॉकीचा विषय या ठिकाणी येतो त्यावेळेला असं विचारावंसं वाटतं की अनेक वर्ष आपला देश हॉकीतली महाशक्ती होता, तर त्याची नेमकी कारणं काय होती हे मला समीक्षकांकडून ऐकायला आवडेल. काय आहे, हे जे सर्व खेळ आहेत, मग भले हॉकी असेल, फुटबॉल असेल, अगदी तुमचं टेनिस असेल, क्रिकेट असेल, हे सगळे खेळ ब्रिटिशांनी आपल्याकडे आयात केले. आणि ते ज्या वेळेला सैन्य दलामध्ये हे खेळलं जायचं तर ऑफिसर्स विरुद्ध, ज्याला आपण शिपाईच म्हणू आपण त्यांना, म्हणजे खालच्या स्तरावरचे लोक, त्यांच्यावर ते खेळू लागले. पण आपल्या भारतीयांनी हा खेळ इतका चांगला आत्मसात केला की ते आपल्या त्या मास्टर्सना शिकवू लागले, की त्यांना ते धडे द्यायला लागले चक्क. आणि त्याचाच परिणाम असा होता की 28, 32, 36 अशी सलग 3 वर्ष आपण सुवर्णपदकं ऑलिम्पिकमध्ये मिळवली. आणि त्याचा मुख्य हे ध्यानचंदच होते कारणीभूत ठरलेले. ते त्यांचे भाऊ होते रूपसिंग, असे अनेक खेळाडू होते की ज्याच्यामुळं आपल्याला ही ओळख मिळाली. त्यानंतर 48 साली ज्यावेळेला पुन्हा ऑलिम्पिक झाले त्यावेळी किशनलाल, दादा किशनलाल त्यांना म्हणायचे, अर्थात सगळ्यांना दादा म्हणायचे, ध्यानचंदना सुद्धा दादाच म्हणायचे. अर्थात ते एक ज्याला म्हणतो रिस्पेक्ट म्हणून त्यांना एक आदरपूर्वक असं त्यांना संबोधायचे. तर त्यांनीसुद्धा ध्यानचंद यांच्याप्रमाणे सकाळी 4:30-5ला आपल्या खेळाडूंनी सराव करावा यावर भर दिला. म्हणजे चांदण्यात जे ध्यानचंद आपले जे कौशल्य आहेत किंवा स्किल्स जे शिकले, ती गोष्ट खरोखरच म्हणजे खरोखर खरीच आहे असं मला म्हणायचं आहे. कारण किशनलालनी पुन्हा तोच मार्ग अवलंबला. आणि अशा रीतीने भारताची जी हॉकी होती, कारण हे पछाडलेले लोक होते, म्हणजे नुसता एक डॉज मारून नाही चालणार, 10 वेगवेगळ्या प्रकारचे डॉज. आपल्या प्रतिस्पर्ध्याला चकवायचं कसं, मग आपल्या कौशल्यात सुधारणा कशी करायची, तंत्रात कशी सुधारणा करायची, ज्याला बॉडी फेंट्स, बॉडी डॉज म्हणायचे, ते कसे नवनवीन शिकायचे, नवीन कसे निर्माण करायचे, इन्व्हेंट करायचे, असं सगळं होतं. पण दुर्दैवानं असं झालं की काही काळानंतर, म्हणजे 60 साली आपल्याला पहिला धक्का मिळाला रोममध्ये, जिथे आपल्याला पाकिस्तानने पराभूत केलं. पण पाकिस्तानने पराभूत केलं जरी असलं तरी भारतीय हॉकी किंवा भारतीय उपखंडातली हॉकी ही टॉपवर होती, ती वरच होती, शिखरावर होती. जवळजवळ 2000 सालापर्यंत भारत पाकिस्तान भारत यांचं चालू होतं. म्हणजे 1980ला आपण शेवटचं सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर ही जी भारतीय उपखंडातली हॉकी आहे त्याची पताका जर कोणी फडकवत ठेवली असेल तर ती पाकिस्तानमुळे. पण कालांतरानं असं झालं की युरोपीय देशांनी त्याला कारण एक मोठं सांगितलं त्यांनी, की आमच्याकडं मैदानं आम्हाला मेंटेन करणं शक्य नाही, गवताची मैदानं, आमच्याकडे 6-7 महिने बर्फ पडतो, मग आम्ही ती मैदानं मेंटेन कशी करायची. मग त्यासाठी त्यांनी ॲस्ट्रोटर्फचा शोध लावला. आणि ती ॲस्ट्रोटर्फ आम्हाला नवीनच होती, म्हणजे एखाद्याला त्यावर खेळायचं कसं, तंत्र त्याचं कसं, हे सगळं हे होतं, म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं. आणि अशा रीतीने भारताचा मग हळूहळू ऱ्हास होत गेला. काही नियमांमध्ये बदल त्यांनी केले जे त्यांच्या खेळासाठी पोषक होते. जसं बॉडी प्ले, म्हणजे पूर्वी असं होतं की हॉकीमध्ये बॉडी प्ले किंवा धक्का देणं फुटबॉलसारखं नव्हतं, ते त्यांनी आणलं. त्याचा फायदा त्यांना झाला, कारण ते दांडगाई करू लागले. नंतर पूर्वी हॉकीमध्ये दांडगाई नसायची, नजाकत असायची. म्हणजे अक्षरशः जुने लोक सांगतात की एखादा डॉज जर आमच्या खेळाडूने मारला तर गोरे गिर गए, म्हणजे एक असा नुसता झासा ज्याला म्हणतो आपण तो दिला तर ते गोरे असे पडलेले आहेत, इतक्यापर्यंत हे होतं. पण शेवटी कसं आहे की सत्ता त्यांच्याकडे गेली, जे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ होतं तिथे त्यांची मक्तेदारी झाली, रूल्स बोर्ड ज्याला म्हणतो आपण ते त्यांच्या ताब्यात आलं. आणि अशा रीतीने त्यांनी असं परिवर्तन केलं की ते आपलं काहीही चालणार नाही भारताचं. मग जर्मनी असेल, मग ऑस्ट्रेलिया असेल, ऑस्ट्रेलियात अर्थात थोडंफार भारतीय हॉकीची छाप त्यांच्या खेळावर आहे, नाही असं नाही, पण हॉलंड असेल, ग्रेट ब्रिटन असेल, यांनी ते सगळं हे केलं. आणि आपलं जे काही होतं वर्चस्व त्याला त्यांनी धक्का दिला. महाशक्ती या प्रतिमेला धक्का पोचला हे तर निश्चित खरं आहे. पण आत्ताचं जे टोकियो ऑलिम्पिक झालं त्याच्यात पुरुष हॉकी संघाने भारताच्या कांस्य पदक मिळवलंय. आणि हा जो प्रवास होता हा ड्रास्टिक चेंज म्हणायला लागेल, कारण तब्बल 40 वर्षांनंतर झालेलं हे परिवर्तन आहे. तर या पुरुष हॉकी संघाची नेमकी कामगिरी काय होती हे ऐकायला आवडेल. कारण 1980चं जे सुवर्ण पदक आहे ते त्याला डिव्हॅल्यूड गोल्ड असं सर्वजण म्हणतात, कारण तिथं फक्त 6च देश होते
अव्वल देश नव्हते, स्पेन आणि अन्य काही देश होते, पण जर्मनी म्हणा, नेदरलँड्स म्हणा, ज्याला हॉलंड म्हणतो ते नव्हते, ऑस्ट्रेलिया नव्हती, कारण त्यावेळी मॉस्कोच्या त्या ऑलिम्पिक्सवर बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळं त्या पदकाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही, भले ते सुवर्ण असेल. तर शेवटचं पदक हे 1972चं होतं, मॉन्ट्रियलमधलं. ते ब्रॉन्झ होतं. त्याच्यानंतर मला वाटतं 75ला पण विश्वचषक जिंकलो, ते एक सुवर्णपदक मानायला हरकत नाही. तर अशा बऱ्याच कालावधीनंतर आपण मोठी प्रगती केली असं अर्थात हे पदक मिळाल्यामुळं आपण म्हणू शकतो. पण मला असं म्हणायचं आहे की 1984 साली सुद्धा काही जो संघ होता जाफर इक्बालचा, तोही एवढ्याच ताकदीचा होता, कदाचित त्यापेक्षा चांगला होता. 2000 सिडनी ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा आपण केवळ 62-63 सेकंद फक्त सेमीफायनलपासून दूर होतो. पोलंड विरुद्ध 1 गोलची आघाडी होती आणि तो सामना आपल्याला 1 गोलने फक्त जिंकायचा होता. दुर्दैवानं शेवटच्या मिनिटामध्ये बरोबरीचा गोल झाला आणि आपण स्पर्धेबाहेर फेकलो गेलो. म्हणजे गोष्ट अशी आहे की असं असून देखील, म्हणजे आक्रसलेला जो पाया आहे, असं असून देखील आपण जिंकलो. त्याचं श्रेय खेळाडूंना जातं, थोडंसं हॉकी महासंघालाही जातं आणि सर्वाधिक जातं ते केंद्र सरकारला आणि आपले जे नवीन पटनायक आहेत त्यांच्या ओरिसा राज्याला जातं. कारण जेव्हा कोणच त्यांच्या मागे उभं राहत नव्हतं, म्हणजे हॉकी इंडिया लीग जी होती ती काही काळापूर्वी बंद झाली, पुरस्कर्ते नव्हते. मग अशा वेळेला भारत सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण, ज्याला आपण साई म्हणतो, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, याने सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. मधल्या काळात काही प्रशिक्षकही बदलले, कदाचित ते त्यांच्या ह्याला उतरले नसतील पसंतीला महासंघाच्या, ती गोष्ट वेगळी आहे. पण हे जे ग्रॅहम रीड आले, त्यांनी 18 महिन्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी परिवर्तन खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये आणलं असेल, त्यांच्या खेळामध्ये आणलं असेल, नाहीतर इथपर्यंत आपण आलो नसतो. मध्ये थोडंसं आपल्याला टोक्योमध्ये 1-2 धक्के बसले, नाही म्हटलं तर न्यूझीलंडनं गेल्या गेल्या आपल्याला हादरवलं, कसे बसे अडखळत रखडत जिंकलो आपण. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्याला लोळवलं, तो फार मोठा पराभव होता, तो जिव्हारी लागणारा पराभव होता. त्याच्यातून टीम सावरेल का अशीही शंका होती. पण ते सारं श्रेय त्या प्रशिक्षकांना, त्यांच्या सपोर्ट स्टाफला आणि त्या खेळाडूंना, त्याच्यातून ते सावरले. पुन्हा बेल्जियम विरुद्ध सेमीफायनल हरले, पुन्हा त्याच्यातून सावरले आणि जर्मनीसारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्याला त्यांनी चित केलं. आता ह्याच्यात असं होतं, 3 ते 4 खेळाडू जे होते ते अनुभवी होते. त्यात श्रीजेश होता, ट्रॅक फ्लिकर रुपिंदर पाल सिंग होता, त्याच्यानंतर आपला मनप्रीत होता जो कॅप्टन आहे तो होता, आणखीन सुरेंदर कुमार वगैरे असे 1-2-4 खेळाडू, ते हरमनप्रीत होता अर्थात. आणि आपल्याकडं एक ज्याला ॲबंडन्स ऑफ रिचेस म्हणतो, म्हणजे श्रीमंती भरपूर ओसंडून वाहत होती. मग आपल्याकडे 3-3, 4-4 ड्रॅग फ्लिकर्स होते, म्हणजे कोण एखादा बाकावर आहे तरी आपलं काय अडलं नाही. रुपिंदर नसला तर हरमनप्रीतनं काम केलं, हरमनप्रीत नसला तर अमित रोहिदासनं केलं, असं सगळं झालं. आणि ही टीम जी आहे, ज्याला ब्लेंड ऑफ यूथ अँड एक्सपिरियन्स असा हा प्रकार होता, एक चांगलं मिश्रण होतं. अनुभवी खेळाडू आणि नवोदित जरी असले तरी ते टॅलेंटेड, म्हणजे गुणवत्ता असलेले खेळाडू होते. मग त्याच्यात तो मनदीप असेल, त्याच्यानंतर तो हार्दिक असेल, त्यानंतर ज्याला काय म्हणतो आपण तो सिमरनजीत वगैरे असेल, हे सगळे खेळाडू हे अनुभवी होते. म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे 50-60 मॅचेस खेळूनच ते टोकियोला आलेले होते. सर्वसाधारणपणे सरासरी 50-60 मॅचेस ते खेळलेले होते, त्यामुळे अनुभव बऱ्यापैकी होता आंतरराष्ट्रीय. फक्त टोकियो ऑलिम्पिक म्हणजे एक मोठी स्टेज, मोठं ज्याला आपण व्यासपीठ, तिथे आपण कसं काय करतो हे. आणि जर्मनी विरुद्ध त्यांनी अगदी निर्विवादपणे दाखवून दिलं की होय, अनुभव नसला तरी आमच्याकडे गुणवत्ता आहे, आमच्याकडे धडाडी आहे, आमच्याकडे सारं काही आहे. खरंच आहे, ही प्रतिमेला जो छेद गेला होता, टोकियो ऑलिम्पिकने पुन्हा एकदा सिद्ध केलं की हॉकी या खेळात आम्ही सुद्धा मागे नाही आहोत. पुरुष संघाबरोबरीने महिलांच्या संघाने सुद्धा खूप छान कामगिरी केली. असंच जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर महिला संघाने कशी तयारी करायला हवी की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या ऑलिम्पिकमध्ये महिला संघाला सुद्धा सुवर्णकाळ दिसू शकेल, तर त्यांनी काय तयारी करायला हवी हे आपण विचारूया. महिलांची हॉकी जरा मला म्हणायचं एकदा इन डायर स्ट्रेट्स, म्हणजे खराब अवस्थेत आहे. म्हणजे महिलांच्याकडे आपण लक्ष दिलेलं नाही, हा माझा आरोप आहे आणि ते सत्य आहे. कारण ह्या महिलांसाठी मी तुम्हाला सांगतो, ह्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीत. जेमतेम 100 महिलांना नोकऱ्या असतील, जितक्या प्रमाणात पुरुषांना नोकऱ्या मिळतात, जितक्या प्रमाणात त्यांना संधी मिळतात, त्या प्रमाणात महिलांना संधी मिळत नाहीत. काय मोजक्या, पूर्वी एअर इंडियासारखी टीम होती, ती बंद झाली. आता जेमतेम 7-8 रेल्वेचे संघ आहेत आणि तिथं मिळणाऱ्या 100 नोकऱ्या, ह्याच्या पलीकडं महिलांना संधी नाही.
आणि मला त्यांचं म्हणजे कौतुक करावंसारखं यासाठी वाटतं की रिओमध्ये 2016 साली या मुली 12व्या स्थानावर होत्या, शेवटच्या स्थानावर होत्या आणि त्यांनी आज 4थ्या स्थानापर्यंत झेप मारली. पहिल्या 3 सामन्यात अगदी खराबरित्या आपण हारलो होतो, अगदी नेदरलँड्सकडून तर 5 गोलने आपण हारलो. म्हणजे मला तर या संघाबद्दल आशा वाटत नव्हती. पण एक गोष्ट मला जाणवली की ह्या मुली मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अतिशय कणखर आहेत. म्हणजे त्यांनी एवढी प्रगती केली, मला खरोखरच बरं वाटलं. म्हणजे पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही आहे. पूर्वी काय करायचो आम्ही, म्हणजे मी एक थोडंफार प्रशिक्षण वगैरे दिलं, त्यावेळेला महिलांची एखादी टीम असली समजा कॉलेजची किंवा युनिव्हर्सिटीची, तर त्यांना आम्ही 8वी 9वीच्या मुलांच्या बरोबर खेळवायचं. म्हणजे एवढी तफावत होती त्यांच्या शारीरिक फिटनेसमध्ये, ज्याला आपण म्हणतो ते. तर ह्या मुलींमध्ये मी पाहिलं की राणी रामपाल असेल, जी कर्णधार होती, किंवा गुरजीत कौर, जी पेनल्टी कॉर्नरची एक्सपर्ट होती, आणि पहिल्यांदाच आपल्याला एक ड्रॅग फ्लिकर म्हणजे चेंडू उचलून वेगानं प्रतिस्पर्धेच्या गोलकडे फेकणारी मुलगी आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर दीप ग्रेस एक्का जी मुलगी होती, तिच्यासारखी डिफेंडर मी पाहिली नाही. अगदी लो वाकून खेळणारी, जुन्या काळाची आठवण करून देणारी, तिनं खूप आपल्या बचाव फळीला सांभाळलं. त्यानंतर अर्थात वंदना कटारिया होती. त्यानंतर आणखीन 1-2-3 चांगल्या मुली होत्या की ज्यांच्याकडं जी पेनिट्रेटिव्ह पॉवर म्हणतो, म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या बचावाला भेदून जाण्याची त्यांच्याकडे जी क्षमता होती ती वाखाणण्याजोगी होती. आणि त्याच्यामुळंच ह्या मुली इथपर्यंत आल्या. आणि जे त्यांचे कोच होते सोर्ड मरीन, त्यांनी त्यांच्यावर भरपूर मेहनत केली. आणि मला तर असं वाटलं की त्यांच्या कोचिंगचाच हा परिणाम होता की तो संघ एकजिन्सी किंवा एक संघ असा वाटला, त्याच्यामध्ये टीम स्पिरिट दिसलं, आणि म्हणूनच त्या मुलींनी इथपर्यंत मजल मारली. आणि पुढच्या 1-2-4 वर्षात समजा आपण त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या, विदेशी दौरे करू दिले, त्यांना आणखीन आता मोठा प्रश्न आहे, नवीन प्रशिक्षक आता येतील, त्यांच्याशी परत त्यांना जुळवून घ्यावं लागेल. त्यांची जी कोचिंगची पद्धत आहे ती अंगीकारताना पुन्हा काही अडचणी येतील. 3च वर्षाचा वेळ आहे, पण मला असं वाटतं की ज्या स्पिरिटनं, ज्या तडफेनं, ज्या जिद्दीनं या मुली खेळल्या, तर पुढच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्यामध्ये निश्चित सुधारणा होईल असं मला म्हणावंसारखं वाटतं. माजी खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक असा जवळपास अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या रणजितजींनी आपल्याला खूप छान पद्धतीने सगळ्याच गोष्टींचा बारीक सारीक खुलासा करून सांगितला. निश्चितच हे त्यांनी सांगितलेल्या सूचना जर आपण ऐकल्या तर येणाऱ्या पुढच्या काळात आपण सुवर्ण काळावर निश्चित आरूढ होऊ अशी खात्री मला वाटते. रणजित सर आज वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांनी खूप छान पद्धतीचा खुलासा आपल्याला करून दाखवला. त्याबद्दल मी त्यांचे कार्यक्रमात मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. भारतीय हॉकीमध्ये परिवर्तनाचे वारे वाहायला लागलेले आहेत. भविष्यात हॉकीमध्ये आपण विश्वविजेते म्हणून नक्कीच आरूढ होऊ अशी आपण खात्री बाळगूया. आज कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.